समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल. वापरले नाहीयेत, कुठलेही बोर्ड वापरले नाहीयेत. या प्रश्नांबरोबरच बेसिक सुरक्षेच्या प्रश्नांबरोबर या दोन बिल्डिंग ज्या आहेत, वेदांत अपार्टमेंट आणि इंद्रनील अपार्टमेंट, याचा जो भाग आहे, बेसमेंटचा भाग आहे, हा पुलाचं काम करत असताना त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कडून पूर्ण ढासळून गेलेला आहे. तिथे राहणारे 10 ते 15 कुटुंबांना धोकादायकरित्या राहण्याची वेळ येत आहे या पुलाच्या कामामुळे. आम्ही याबाबत आपल्या सातारचे पालकमंत्री महोदय नामदार शंभूराज देसाई साहेबांना निवेदने दिले आहे. आम्हाला खात्री आहे की नक्कीच पालकमंत्री महोदय याबाबत आम्हाला मार्ग काढतील याचे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे, खात्री पण आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की हे नागरिकांचे प्रश्न पूर्ण होस्तोवर बिल्डिंगचा ढासळलेला भाग सगळा कव्हर करून जोपर्यंत ठेकेदार देत नाही तोपर्यंत आम्ही नागरिकांच्या वतीने पुलाचे काम बंद ठेवत आहे. नमस्कार. विसावा नाक्यामध्ये वेदांत अपार्टमेंटच्या शेजारी नगरपालिकेचं पुलाचं जे बांधकाम चालू आहे, त्या पुलाच्या बांधकामामुळं इंद्रनील अपार्टमेंट आणि वेदांत अपार्टमेंट इथल्या रहिवाशांसाठी खूप त्रास होतच आहे. आणि या पुलाचं जे काम आहे ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. याच्यामध्ये इमारतीचं जे फाउंडेशन आहे ते पूर्णपणे त्यांनी पाडल्यामुळं आम्हाला पुढं धोका निर्माण होऊ शकतो. आणि पुलाची पुलाची जी हाईट आहे ती वाढल्यामुळं आमच्या बेसमेंटच्या फ्लॅटमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे. तर जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांनी जे इमारतीचं नुकसान जे झालेलं आहे ते पूर्णपणे त्यांनी जसं होतं तसं करून द्यावं आणि त्याच्यानंतरच पुलाचं काम सुरू करावं अशी आम्ही आमच्या रहिवाशांकडून मागणी करत आहोत. ही मागणी तुम्ही स्थानिक नगरसेवकांना केली होती का? याची आम्ही ही जी मागणी आहे ती आम्ही यापूर्वी इथले जे नगरसेवक आहेत त्यांनाही सांगितलेलं होतं की पुलाची हाईट वाढते आहे आणि याच्यामुळे खूप आम्हाला भविष्य काळामध्ये पाण्याचा आम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही निवेदन पण दिलेलं आहे, परंतु जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत हे इथपर्यंत येऊन कामाची पाहणी पण करत नाहीत आणि जो काही भविष्यात होणारा त्रास आहे याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते फक्त म्हणतात आम्ही सगळं करून देणार आहे, पण अजून काही त्यांनी काम केलेलं नाही. आणि नंतरचं पुलाच्या व्यतिरिक्त जे ड्रेनेज आहे ते ड्रेनेजचं ते काय करणार आहे, चेंबर करणार आहेत किंवा तिथं जे आता पाणी साठतंय त्याच्यामुळे पण आम्हाला खूप त्रास होत आहे. विसावा नाका या परिसरात नगरपालिकेने जे पुलाचं बांधकाम सुरू केलेलं आहे ते बांधकाम सुरू होत असताना जे खोदकाम केलंय ते खोदकाम केल्यामुळे आमच्या इमारतीची सुरक्षा भिंत कोसळलेली आहे आणि फार मोठा धोका इमारतीला निर्माण झालेला आहे. सुरुवातीला नगरपालिकेला आम्ही या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. स्थानिक नागरिकांच्याकडनं ते निवेदन आम्ही त्या ठिकाणी सादर केलेलं आहे, परंतु आधी त्या सुरक्षा भिंतीचं कुठलंही काम न करता त्यांनी पुलाचं काम सुरू केलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की आधी हा सुरक्षा भिंत जी आहे ती आम्हाला पूर्ण बांधून द्यावी आणि आमचं जे काही नुकसान झालेलं आहे दोन्ही इमारतींचं, त्या इमारतींचं नुकसान आधी पूर्ण करावं आणि त्यानंतर पुलाचं काम सुरू करावं अशी आमची मागणी आहे. त्या व्यतिरिक्त इथे सांडपाण्याची कुठलीच व्यवस्था केलेली नाहीये. दोन्ही बाजूने सांडपाणी पाईपातनं इकडे येतंय, त्याची व्यवस्था कुठल्याच प्रकारे त्या पुलाच्या बांधकामात केलेली दिसून येत नाही. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज.